मराठीमध्ये नवनवीन फिल्मचे टीजर ट्रेलर्स येणं थांबत नाहीये आणि ही ऍक्च्युली खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे चांगली गोष्ट आहे की नवनवीन चित्रपट येत आहेत आणि अशाच एका चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय, ज्याची मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरती थोडी चर्चा सुरूच आहे आणि चर्चा होणारच आहे. कारण फिल्ममध्ये जे ऍक्टर्स दिसत आहेत ते मेजरली सोशल मीडियावरचे इन्फ्लुएन्सर्स आहेत. सोशल मीडियावरती ज्यांनी एक स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे, त्या सगळ्यांनी मिळून एक फिल्म क्रिएट केली आहे. फिल्मचं नाव आहे भूतम भयम. सो फिल्मचा ट्रेलर रिलीज झाला आणि मला कसा वाटलाय ह्याच व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांबरोबर मी शेअर करणार आहे. पटापट चॅनलला सबस्क्राईब करा. सो फिल्मचा ट्रेलर पाहिल्यानंतर ना ऑनेस्टली सांगायचं तर थोडा खिचडीवाला फील आला. आता खिचडीवाला का ते पण सांगतो. म्हणजे एकीकडे ह्या फिल्ममध्ये जसं मी म्हटलं की सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची एक गँगच आपल्याला दिसते आणि त्याच्या व्यतिरिक्त बाकी जे रेग्युलर मराठी फिल्म्समध्ये सिरियल्समध्ये OTTवर काम करणारे कलाकार आहेत तेही आपल्याला दिसत आहेत. सो समहाऊ थोडीशी ती खिचडी टाईप वाटली आहे मला. आणि दुसरं म्हणायचं झालं तर फिल्मचा जो विषय आहे ना, तो विषय ही थोडाफार एका बॉलिवूडच्या फिल्मपासून इन्स्पायर्ड असा मला वाटलाय. फुकरे नावाची फिल्म आली होती, जर तुम्हाला आठवत असेल तर. थोडासा विषय मला त्याकडे जाणारा वाटलाय. हे मी खूप अर्ली प्रेडिक्ट करतोय, कदाचित मी चुकीचं ही असू शकीन, पण थोडाफार त्या प्रमाणचा त्या टाईपचा मला फील आला जेव्हा मी ट्रेलर पाहिला. आणि थोडासा रिसेंटलीच एक एकाकी नावाची एक वेब सिरीज आली होती आशिष चंचलानीने, जिला युट्यूबवर रिलीज केलं गेलं होतं. मला वाटलं थोडाफार त्याचाही इन्फ्लुएन्स मला दिसलाय. कदाचित मी चुकीचं असेल, तुमचं काय म्हणणं आहे मला नक्की ऐकायला आवडेल. बट त्यामुळे ना असं थोडा खिचडी टाईप वाटलाय. आणि अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे ट्रेलरमध्ये ऍटलिस्ट ना धड कॉमेडी वाटते, ना धड ते हॉरर वाटतंय, किंवा हॉररमध्ये जे काही करायचा प्रयत्न केला गेलाय ते फार काही अपिलिंग नाही वाटलंय. त्यामुळे एकदम वाईटही नाही म्हणणार, पण एक एव्हरेज टाईपचा ट्रेलर मला वाटलाय. कारण मला वाटतं अशा टाईपचे ट्रेलर आपण पाहिलेत पूर्वी सुद्धा. आता हा एव्हरेज का वाटलाय आणि हा म्हणजे काय प्रॉब्लेम असू शकतो, तर मला वाटतं कुठलाही ट्रेलर पाहिल्यानंतर ना माणसाच्या मनात एक उत्कंठा, एक उत्सुकता जागी व्हायला पाहिजे की मला ही फिल्म जाऊन बघायची आहे. ह्या फिल्ममध्ये तसं काही होताना मला दिसत नाहीये. म्हणजे एक कथानक त्यांनी तसं गुंफलंय, पण त्याच्यात म्हणजे मला बघायला जायला पाहिजे का असं जर मी स्वतःला विचारलं तर उत्तर कदाचित नाही असेल. हॅव्हिंग सेड दॅट काही काही गोष्टी मला आवडल्या देखील. ते म्हणजे फिल्मचा जो कलर टोन आहे तो कलर टोन मला खूप आवडलाय. त्या व्यतिरिक्त त्याचं जे बॅकग्राऊंड म्युझिक आहे तेही कुठेतरी मला एंगेजिंग वाटलंय. बॅकग्राऊंड म्युझिक, तर ह्या दोन गोष्टी मला प्रामुख्याने जेव्हा मी ट्रेलर पाहिला त्यानंतर माझ्या लक्षात राहिलेल्या आहेत. आणि फिल्मची प्रोडक्शन व्हॅल्यू ही जरा चांगली वाटते. म्हणजे ह्या 2-3 गोष्टी सोडता फिल्मची कथा कितपत काय स्ट्रॉंग असेल. म्हणजे जो ट्रेलर मधनं एक अंदाज आलाय की एक 6 बेरोजगार आहेत आणि त्यांच्याबद्दलची ही स्टोरी आहे. म्हणजे युथची स्टोरी आहे. 6 बेरोजगार आहेत आणि त्याच्यानंतर त्यांना रोज पडणारं एक स्वप्न आहे, त्याला त्याच्याबरोबर कसं लिंक केलं गेलं. आणि इथेच मला तो फुकरेवाला फील आला होता. तर त्याला कसं लिंक केलं गेलं आणि एक्झॅक्टली काय आहे हे तर मला वाटतं फिल्म रिलीज केल्यानंतरच आपल्याला कळेल. पण तुम्ही पाहिलाय का हा ट्रेलर आणि तुम्हाला पाहिल्यानंतर काय वाटलं मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ अनेकांबरोबर शेअर करा, म्हणजे लोकांमध्ये आपल्या मराठी फिल्म्स बद्दल जागरूकता वाढेल. आपण भेटूया पुढच्या रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड.